लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष चालणार हा माझा शब्द असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। अजित पवारांनी योजनेच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। योजनेमध्ये 1,30,00,000 अर्ज ग्राह्य धरण्यात आले तसं अजित पवारांनी म्हटलंय। तर अजितदादांना बहीण नाही तर बायकोच लाडकी वाटत होती असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख यांनी म्हटलंय। लोकसभेमुळे त्यांना आता बहीण लाडकी वाटू लागली असं मेहबूब शेख यांनी म्हटलं। विरोधक आमच्यावर टीका करतात। ते म्हणतात ही कसली योजना आणली, चुनावी जुमला म्हणून सांगतात। माय माऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। हा अजितदादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी शब्द कधी फिरवणार नाही। ही योजना पुढे वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची, तशा प्रकारचं नियोजन मी अभ्यास करून ती मांडलेली आहे। त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। आता लाडकी बहीण काढली। खरं तर हे लाडक्या बहिणीचं योजनेचं सगळं श्रेय हे बारामती लोकसभेतल्या तमाम 72 मतदाराला आहे। ह्यांना बहीण लाडकी आहे असं कधी वाटतच नव्हतं। ह्यांना बायकोच लाडकी वाटत होती, पण निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं की बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे। दादा, तुम्ही विकास केला, पण तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी उपलब्ध करून दिली? जर शरद पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं, मंत्री केलं नसतं, तर तुम्ही कसं काम करू शकला असता? एकच वादा अजितदादा, घोषणा द्या म्हणून 6 तारखेला सांगावं लागतंय। दादा, आता एकच घोषणा तुमच्यासाठी आहे, एकच वादा आणि फसले दादा, अशी तुमची अवस्था झाली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणींना 1500 रुपये द्यायची घोषणा तुम्हाला पचनी पडत नाही? तुम्हाला तो त्यांच्याबद्दलचा आदर वाटत नाहीये? त्याच्यावर तुम्ही टीका करताय, त्यांच्यावर नाव ठेवताय। महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्या। तुमच्या तोंडात एकही घास जाऊ नये, हा यांचा मनोदय आहे। सरकार हे जनतेचं आहे। आम्ही जनतेसाठी वाटेल ते करू, परंतु जनतेसाठी त्यांना दूर आम्ही साधणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जनता तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। मी तुम्हाला या निमित्ताने एक राज्य शासनाची महायुतीच्या सरकारची प्रतिनिधी म्हणून सांगते की ही योजना महायुतीच्या सरकारने कायम स्वरूपी चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणलेली आहे। ही कधीही योजना बंद होणार नाही। त्याच्यामुळे ज्या सरकारने आपल्यासाठी ही योजना आणली त्यांना अधिकाधिक पाठबळ देणं ही तुम्हा सगळ्या जणांची सुद्धा जबाबदारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।